कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत काँग्रेसच्या गटनेत्या सौ कांचनताई योगेश कुलकर्णी यांनी गटनेत्याच्या पदाचा पदभार स्वीकारला। या पदभार ग्रहण सोहळ्यात अरविंद मोरे, उर्मिला भुईर, शबाना शेख आदी मान्यवरांनी पुष्पगुच्छ देऊन कांचनताई कुलकर्णी यांचे स्वागत केले व त्यांच्या भावी कार्यासाठी शुभेच्छा दिल्या। पदभार ग्रहण सोहळ्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना कांचनताईंनी प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचे आभार मानले तसेच मतदारांचेही आभार व्यक्त केले। यावेळी त्यांनी महानगरपालिकेवर आरोप करत मागील 5 वर्षे प्रशासकीय राजवट होती त्याचा हिशोब द्यावा, त्यानंतर पुढील विषयांवर चर्चा करू असे मत व्यक्त केले। जागरूकता हलका कल्याण। माझे राजकीय गुरु संजयजी दत्त साहेब यांची खूप खूप आभारी आहे की त्यांनी मला माझी नियुक्ती या पदासाठी केली आणि मी आज गटनेते कार्यालयाचं माझं उद्घाटन केलंय। नक्कीच कल्याण डोंबिवलीच्या शहरच्या हिताचे जे काही मुद्दे असतील त्यासाठी मी कायम अग्रेसर म्हणजे लोकांसाठी राहीन आणि त्याचसोबत मी आभार मानू इच्छिते माझ्या प्रभाग क्रमांक 8 मधील सर्व लोकांचा ज्यांनी मला निवडून दिलं आणि इथपर्यंत मला पोहोचवलं त्यासाठी मी खूप खूप आभारी आहे। आयुक्त महोदय यांना मागणी आहे की त्यांनी आमच्या बजेटमध्ये जे सादर केलंय 1 वर्षाचं बजेट ते न करता त्यांनी जे 5 वर्ष प्रशासकीय राजवट होती ती सादर करावी पहिले, नंतर पुढे चर्चा करायला हवी। 5 वर्षात त्यांनी काय केलं त्याचं ऑडिट झालं पाहिजे।